फ्रान्समध्ये गेले काही महिने या बलात्कार प्रकरणानं एकच खळबळ उडवून दिली। गिझेल पेलिको या 72 वर्षीय महिलेवर तब्बल 10 वर्ष सामूहिक बलात्कार झाला आणि हे बलात्कार घडवून आणले खुद्द तिच्या पतीनंच। 3 महिने चाललेल्या या खटल्याचा गुरुवारी नेमका काय निकाल लागला पाहूया। करारी चेहऱ्यानं कोर्टात आलेल्या या आहेत 72 वर्षीय गिझेल पेलिको। कोर्टात त्यांच्यावरील बलात्कार प्रकरणातील जवळपास 51 आरोपींना शिक्षा सुनावण्यात आली आहे। गेले 10 वर्ष त्यांच्यावर या 51 जणांनी बलात्कार केले। यातील एक आरोपी त्यांचा पती डॉमिनिक पेलिको आहे। आपल्या पत्नीला गुंगीचं औषध देऊन त्यांच्याच घरात अनेक अनोळखी लोकांना बोलवायचा आणि पत्नीशी शारीरिक संबंध ठेवायला संमती द्यायचा। या 10 वर्षात 50 जणांनी गिझेल यांच्यावर बलात्कार केलाय। डॉमिनिकनं या सर्व बलात्कारांचं व्हिडिओ शूट देखील केलं। 2011 पासून या प्रकाराची सुरुवात झाली आणि 2020 मध्ये पोलिसांच्या माध्यमातूनच गिझेल यांना त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाची माहिती मिळाली आणि त्यांना जबर धक्का बसला। अविगॉनच्या 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठानं या प्रकरणी सगळ्यांना दोषी मानलंय। 2 सप्टेंबर पासून या प्रकरणी सुनावणी सुरू झाली। यावेळी गिझेल यांनी पीडितेची ओळख गुप्त ठेवण्याचा आपला अधिकार बाजूला ठेवला। इतकंच नाही तर आरोपी डॉमिनिकनं केलेल्या सर्व व्हिडिओ शूटिंग सुनावणी दरम्यान न्यायालयात दाखवण्यात याव्यात यासाठी संमतीही दिली। प्रत्येक स्त्रीला तिच्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात बोलण्याचं बळ मिळावं, अधिकाधिक पीडितांनी पुढे यावं अशी भूमिका करारी गिझेल यांनी मांडली। तसंच सर्व आरोपींना कठोर शिक्षेची मागणीही त्यांनी केली। गुरुवारी या खटल्याचा निकाल लागताना त्यांची मुलं त्यांच्यासह न्यायालयात उपस्थित होती। गेले 3 महिने या प्रकरणी सुनावणी सुरू होती। पती डॉमिनिकनं आपल्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे। त्याला फ्रेंच कायद्यानुसार सर्वाधिक म्हणजे 20 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे। तसंच त्याच्या शिक्षेतून तो लवकर सुटकेची मागणीही करू शकणार नाहीये। 5 न्यायाधीशांनी गुप्त मतदानाद्वारे हा निकाल सुनावला। इतर 50 जणांपैकी एकाला बलात्काराच्या आरोपातून मुक्त करण्यात आलं असलं तरी त्यानं गिझेलला तिच्या बेशुद्धावस्थेत मारहाण केल्याच्या आरोपाखाली न्यायालयानं त्याला दोषी मानलंय। गिझेल यांना अविगॉनसह फ्रान्सच्या इतर प्रांतातून मोठा पाठिंबा मिळाला। अनेक संघटनांनी रस्त्यावर उतरत गिझेल यांच्या न्यायासाठी आंदोलनं केली। रात्रंदिवस ही आंदोलनं सुरू होती। गेल्या 3 महिन्यात सुनावणीचा प्रत्येक दिवस गिझेल यांच्यासाठी कसोटीचा होता। या सगळ्या प्रकरणात गिझेलच्या धीरोदात्त वृत्तीचं जगभरातून कौतुक होत आहे। गेले 50 वर्ष मोठ्या विश्वासानं प्रेमानं ज्याच्याबरोबर संसार केला त्यानंच इतकं घृणास्पद आणि नीच कृत्य केलं। मात्र त्यातून खचून न जाता आपण आपल्या नातवंडांसाठी उभे राहिलोय। त्यांना त्यांच्यावर जर कधी अन्याय झाला तर कसं लढायचं याचा धडा आपण घालून देत आहोत असं गिझेल यांनी वारंवार सांगितलं। आणि हा लढा सर्व महिलांसाठी लढताना स्वतःला न्याय तर मिळवून दिलाच, मात्र जगभरातील पीडितांना आशेचा किरण आणि लढण्यासाठी बळ गिझेल यांनी नक्कीच दिलंय। त्यांच्या धाडसाला, त्यांच्या लढाऊ वृत्तीला सर्व महिलांकडून सलाम। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।